झाबरून लय खराब केलं. आई काय झालंय तुम्हाला? काही नाही सविता, काही नाही. आई अजिबात रडू नका तुम्ही. सविता आज मला मन दुखलं सविता. आई तुम्हाला सांगतो, आज तुमचं मन दुखलं, कोणत्या बी भावानं बहिणीचं मन दुखवलं त्या भावाचं कधी चांगलं होत नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. नाही सविता, नाही असं बोलू नको सविता, असं बोलू नको. आई पण घे, बहिणीचे विचार किती चांगले असतात आई भावाबद्दलचे. पा मी असे बोले तर तुमचा जीव किती उफाळून आला. हा सविता बोलला तर लहान आहे तो, पण असं म्हणू नको, त्याचं कधी बरं होणार नाही. आई मी जे म्हटलं ते होते काय, एवढं टेन्शन नका घेऊ तुम्ही. पाहून घे, अशा असतात बहिणी. सविता माझ्या भावाची काहीच चुकी नाही, सगळी चुकी त्याच्या सासूची आहे. तिने भडकून दिलं दोघांले, पण माझे भावजे काहीच बोलले नाही. एखादीने म्हणा लागत होतं आई तू बोलू नको, मी पाहतो काय आहे तर. लेखाचं वकील म्हणते त्या बैले आणा, आता शांतील म्हणतो चल तो वकिलापाशी, आपण नोटीस देऊ झाबरूले, कसा बहिणीले त्रास देते तर. माधुरी तू येऊन राहिली का मग दुकानात साड्या आणण्यासाठी? आई तुझी इच्छा नसेल तर राहू देतो मी, जाय तू जा झाबरूजी सोबत आणि घेऊन ये चांगल्या 2 साड्या. आई पण पाय शांतताईला देत होती मी, तू सांग पहिले येतं की आम्ही चालले जाऊ. राहू देतो, लक्ष्मीसोबत घरीच थांब, लवकर येतो मी. आईले खूपच घाई होते कोणत्याही गोष्टीची, काही घेऊन देतो म्हटलं की पिच्छाच नाही सोडत. शांताबाईचा एखादा फोनही नाही आला घरी गेल्यावर. जाऊ दे, चुकी तर चुकी शांताबाईची, आणि मै जात पाहिजे फोन करायची, मी नाही करत फोन. जवाई बा कुठे गेले झाबरूजी? हे मै सासू मतलब बसला की बरोबर चोपड करते, आणि मतलब झाला विचारतही नाही, जेवले की झोपले की. झाबरूजी चला ना. पाय तयारी केली पण आवाज दिला नाही, मी वाटच पाहून आली तुमची, आवाज देसान म्हणून. ओ जवाई बुवा. काय 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 झालं मामीजी? काय झालं मामीजी? चला ना साड्या घ्यायसाठी. माधुरी म्हणते गेलेच नका तुम्ही अजून, चला लवकर. आलो पैदल चलता की गाडी ना? कसं जवाई बुवा तुम्ही एका लेकराचे बाप झाले, आता पैदल शोभते का तुम्हाला सासूबाईले? गाडी घ्या. बरं ठीक आहे. माधुरी थांब, माधुरीला विचारू दे, तिकडलं इकडेच करते मै सासू. माधुरी ते सांगितलं का जायले साड्या घे म्हणून? हा झाबरूजी मग हे नांदाच लावून राहिली, तू म्हणून साडी घेतो, आपण ठरवलं होतं, एक शांताताईले एक आईले. डिलिव्हरी झाल्यावर आपण शांताताईले काहीच नाही घेतलं, म्हणून असं म्हणू. आईजवळ म्हटलं ना, आई म्हणते साडी कधी घेतं. जा झाबरूजी एक साडी घेऊन घ्या नाही तर. ठीक आहे. झाबरूजी पण नाराजच दिसले, नाही तर झाबरूजीचा चेहरा टवटवीत असे. आता कसं करा काही समजूनच नाही राहिलं. झाबरूजी तुम्ही गाडी नाही घेतली, तुम्ही तर म्हणे गाडी घेतो. सासूबाई पेट्रोल संपलं गाडीतलं. मग पेट्रोल पंप आहेत ना गावांनी, असं आहे की पेट्रोल संपलं तर पेट्रोल पंप नाही आहेत म्हणून आपण पेट्रोल टाकून घेतलं असतं. अहो माहिती हे तर झाबरूची सासू आहे, सुमित्राबाई. कोण आहे वा? अरे सविता ताई, कुठे चालले तुम्ही? तुम्ही सांगा पहिले कुठे चालले, आणि ते बी जवायसोबत. काही खरेदी तर नाही? बरोबर ओळखलं सविता ताई तुम्ही. जवाई बा मला साडी घेऊन देणार आहे ना, एवढी मोठी डिलिव्हरी केली ना मग पोरीची, मग जवाईनं दिलं म्हणून काय द्यास लागते जवाईले. हिनं केली डिलिव्हरी, सगळी डिलिव्हरी तर माझ्या बहिणीनं केली. गोष्टी करते मोठ्या. मामी शांताबाई तर म्हणे नाही केली डिलिव्हरी भावजाईची, तुम्ही म्हणता नाही केली. कोणाचं खरं कोणाचं खोटं? सविता ताई आई ही आईच असते शेवटी, ननद हे ननदच असते. पाहून घे ना, काल तर झाबरूजीनं हाकलूनच दिलं, भलेच पुढे करते तुमची मैत्रीण शांताबाई. नाही झालं भावाले बरदास. हावरे झाबरू, शांताबाईला हाकलून दिलं का ते? नाही कोण म्हणते? सविताबाई. मामीजी चला ना लवकर, मला कामावर बी जावं लागते. चला मग सविताबाई येतो,
साड्या आणायला चालली. आता पाहतो टाईम पडला तर शांताबाईची हिशाची साडी मीच घेऊन जातो. आहेत शांताबाई लय साड्यात. चला जवळ बुवा. आणि चांगल्या दुकानात चल जा आणि महागाची साडी देता घेऊन. नाही तर मग पोतीला देसान घेऊन. काय बोलू आता या बैले. चल सविताबाई. अहो माय बाई, पाय ना शांताबाईला हाकलून दिलं म्हणते जवाई ना. आणि जवाईसमोर साडी आणायला चालली. काही शरम यायचे जीवाले, लाज लज्जा काही. लोकांच्या घरांनी भांडणं लावते. बायतपणाची अगदी तर पयाली होती, आता बायतपणाची साडी घ्यायला तयार झाली. चल शांताबाईच्या घरून येतो. बिचारी शांताबाई. आई मी चहा आणतो तुम्हाला, बसा तुम्ही, काहीच टेन्शन घेऊ नका आई. शांताबाई आहे काय घरी? शांताबाई, शांताबाई लढू नको शांताबाई, नको लढू शांताबाई. काय काय करतो सविता, लढून काय करतं समजलं. या जगांनी कोणी कोणाचा नाही सविता. बस आपले लेकरं, नवरा, आपली पोरगी, जवई, सून, हेच कामाचे आहेत आपले. कोणी नाही कोणाचं सविता. असा राग आलता शांताबाई मले, तुला काय सांगू. असं वाटे पायातली काढा आणि तोंडावर मारा विचार. काही मारू नको सविता. शांताबाई लढू नको तू, शांत होय. नाही सविता, लढून काही फायदा नाही आता, काही कामाचं नाही राहिलं जीवन. सविता काकू, तुम्ही माझ्या सासूला अजून मन दुखायला आला काय? आता माझी सासू चुप बसली होती. तसं नाही सविता, मले झाबरूची सासू झाबरू रस्त्यात भेटले ना, म्हणून तशीच पलटली मी इकडे. गेली वाटते घरी. झाबरू ना हाकलून दिलं शिन तिले. हाय व शांताबाई, हाकलून दिलं शिन. काही विचार नको करू. साडी आणायला गेले, सासून जवई डिलिव्हरी केली म्हणते माय, मला साडी पाहिजे चांगली. आणि काय म्हणते माहिती आहे, शांताबाईची हिशाची साडी दे म्हणते, मलाच दे. शांताबाईनं काहीच नाही केलं म्हणते, मलाच म्हटलं असं. शांताबाई लढून पळून नाही जेव्हा, चांगली सटक काय तिच्या माधुरीच्या आईची, सावत्र आई बाई तिची, माहिती आहे मला. चल एखाद्या दिवशी तिच्या घरीच चल शांताबाई. झाबरूला माहीत नको करू ना, माधुरीला माहीत नको करू. चांगलं झटकू आपण तिले. काही कामाचा नाही सविताबाई, आपला भाऊच नाही राहिला आपला, तर तिले काय करतो झटकून. कोण किती बी म्हटलं, आपल्या भावाला भावले समजायला पाहिजे. आपली ननद कशी आहे, आपली बहीण कशी आहे, समजलं मला आता. जाय तू जाय घरी, मला आराम करू दे, नाही तर माझं डोकं फुटून जाईन सविता. या मग सविता काकू एखाद्या दिवशी. हा सविता, मी बी लय गहिंदी आहो. आई आराम करा तुम्ही आता, काहीच टेन्शन नका घेऊ. अति चांगल्या साड्या. थांब, एक हुशारी करतो. या शेटले सांगून देतो चांगल्या काठापदराच्या महागाच्या साड्या दाखव जा म्हणून, आणि मगच जवळ बुवाले आवाज देतो. नाही नाही मावशीबाई, घ्या ना साड्या पाहिजे ना. शेठजी उच्या साड्या दाखव जा, मी जवळ बुवाले बनवून आणतो. हो हो हो, सर्व क्वालिटीचे साड्या आहेत आपल्याकडे. या जवळ बुवाले घेऊन. झाबरूजी या या. ओ जवळ बुवा, इकडे 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 या. पाय कुठे पाहतात जवळ बुवा. सासूबाई मोठी हुशार दिसते. या नाही इकडे. पाय ना या दुकानात किती चांगल्या चांगल्या साड्या आहेत. या. अरे आता झाबरू काय, झाबरू काय खरेदी आहे? सासूबाई भयत वाटते. हो शेठजी, तुम्ही ओळखता काय? मग जवळ आहात ना, मी सासूबाई बोलत याची. आता पण घ्या, आता तर ओळख नाही घ्यायली. एकदम दाखवतात चांगल्या. आता देते मला दाबून चांगली. नाही नाही, आता बसते झाबरू, दाबूनची गोळी. शांती शांती, आता शांतीला सांगतो. शांती व चिंतेश बाबा, काय झालं? एवढं थकून दाखवून आले तुम्ही, धावत धावत. कुत्रा मागा लागले का तुमचे? शांती, मी गेलो होतो वकिलाच्या इकडे गेलतो शांती. वकिलाची इकडे कायले? काय काम पडलं वकिलाची इकडे? शांती रात गेली, भुलली बी काय तू? काल काय झालं? काल तर मोठी लळस पळस. झाबरूनं काय केलं तुले काल, आठवण आहे ना? मग काय केलं? वकिलाच्या पाशी गाडी गेलती तुम्ही, मी तुम्हाला ते विचारून राहिले. शांती तू टेन्शन नको घेऊ, आता मी त्या सगळं प्रश्न सॉल्व्ह करतो. चिंतेश बाबा, तुम्हाला मी एकच विचारून राहिली,
वकिलाच्या पाशी कायच्यासाठी गेले होते? तुम्ही गोल 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 घुमून कोण सांगून राहिले मला? मी गेलो तो वकिलापाशी नोटीस पाठवायले, झाबरूले, इस्टेटीन हिस्सा टाकायसाठी. शांते, तुला माहित आहे ना, तो त्याही भाऊ तुला विचारत नाही आणि हाही तुला विचारत नाही, म्हणून आपण हिस्सा घेऊ. शांते, चिंताजी बाबा, तुम्हाला कोण सांगितलं मी हिस्सा घेतो म्हणून? मीच म्हणतो शांते. त्या वकिलाने सांगितलं बाईले घेऊन या म्हणून. मायरा जर एकट्यानं चाललं असतं ना, तुझी गरज नसती पडली शांते. पण तुझी सही शिक्कात सगळं तुझं पाहिजे. सांगतो चिंताजी बाबा, आज विषय केला तर केला तुम्ही हिस्सा घ्यायचा. मला अजिबात माझ्या भावाच्या एकूण हिस्सा नाही पाहिजे. आणि अशा गोष्टी तुम्हाला सोबत नेत करणं इवाय जवायचे झाल्यावरही देता का तुमच्या रिंकूले तुमच्या याच्यातला हिस्सा? द्या ना, 2 एकर वावर तिच्या नावानं करून, तिच्या नवऱ्याच्या नावानं करून देता का तुम्ही? सांगा लवकर मला काय म्हणतात. सांगू काय रिंकूले, रिंकूच्या नवऱ्याले हिस्सा? मग शांते, मी काय विचारत नाही काय? मग माझा भाऊ काय विचारत नाही काय? एखाद्याला राग आला, हे आलं, हा, काहून तुम्ही असं विचार केला माझ्या भावाबद्दलचा? माझा भाऊ विचारत नाही म्हणून तो माझा प्रश्न झाला. तुम्हाला अजिबात आमच्याच्या हस्तक्षेप करायची गरज नाही शांतारामजी. शांते, काल तर भली लढस पडस तू. काल तर तुझं डोकं अलग होतं, आज ते डोकं अलग झालं. मग बहीण भावाचे भांडणं होत नाहीत काय? भांडण नाही केलं आम्ही, नाराज होत नाही का एकमेकाबद्दल? माया भाऊ मला माफी मागेन, मी त्याला माफ करून देईन, अटपला विषय. या वकिलापाशी कोर्टांनी हिशे वाटणी हे काय लिहायला? तुम्ही तर तकीलच राहता. कोणात काही झालं की जा ना बहीणच्या घरी जाऊन ता. काय तमाशे सुरू आता? जा जा बहीणच्या घरी जा, तर ते हातभार लावा तुमचा जरासा. ऐकलं नाही, सून किडनॅप झाली म्हणून. कोण? मनीषा? आई, काय झालं? कोण किडनॅप झालं? हा सविता. सुलोचना म्हणते किडनॅप झाली की काय झालं? ऐकलं मी काल. बाबा, तुम्हाला माहित असेल ना मग? बाबा बाबा, किडनॅप झाली? कोण कोण कुठे? थांबा, मी मनीषाला फोन करतो. शांती, वकिलापासून आल्यावर लय मोठा झटका दिला शांती द्या मला. आता माझ्या बहीणच्या घरी चाललो मी. अहो माय बाई, मोठी मला सल्ला द्यायला आलते वकिलापाशी. तर माझ्या बहीण भावाला सांगतो, मुख्य म्हणजे बहिणीला सांगतो, कधीच आपल्या भावापासून हिस्सा नका घेऊ. अरे, हिस्सा घेऊन आपली वाट आपल्या हातानं तोडू नका. लेकी बैले आपल्या सुख आहे दुःख आहे. सुखात तर कोणी सहभागी होते, पण दुःखात कोणी सहभागी होत नाही. तर दुखांदी 2 दिवस राहायसाठी आपलं माहेर पाहिजे आपल्याला. सर्वच माझ्या बहिणीला पाहिजे. तर त्यासाठी कोणीच माझ्या बहिणी आपल्या भावापासून हिस्सा घेऊ नका. किती असो, फुल नाही फुलाची पाकळी आपला भाऊ आपल्याला करतेस. राग लोभ हे चालूच राहतात. आता झाबरून मला किती म्हटलं, पण मी नाही 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 2 दिवस बोलू नाही. त्याला पश्चाताप वाटते, आपल्याला पश्चाताप वाटते. शेवटी रक्त एक असते. नवऱ्याने आपल्याला किती भडकून देऊ, पण तुम्ही साथ देऊ नका. नवरा हा काही दिवसाचा सोबती असते बरं. एकदा जर त्याच्या हातांनी इस्टेट आली की तोही आपला बाप बनते. त्यासाठी कोणीच माहेर तोडू नका. तुम्हाला माहित आहे, तसेच तर सगळेचे भाऊ भावजे बरे नाहीत वागत. इस्टेट घेतल्यावर तर मग तर बापरे, मग तर आपल्या इकडे डुंकूनही पाहत नाहीत. त्यासाठी ही पायरी चढूच नका. पण तुम्ही शांताबाईला साथ देऊन राहिले. शांताबाई, तुमचे मनापासून धन्यवाद मानते. व्हिडिओ शेअर पण नक्की करत जा. ही माहिती सर्वांनाच भेटली पाहिजे. घरी बसल्या सर्वांचा एन्जॉय झाला पाहिजे. आई, लावताय मनीषाला फोन मी. मग काय झालं सविता? आई, मनीषाची जेठानी म्हणते रात्री बाहेर गेली होती, घरीच नाही आली म्हणते. आई, चला ना आपण मनीषाच्या घरी जाऊ ना. आई, चल सविता चल. पाऊस काय झाला तर त्या सासरा आहे तर तीच आहे. आता लोकांच्या घरांनी भांडणं लावते ना, स्वतःच्या बहिणीच्याच घरात पाय म्हणा. आता चल चल सविता. जमला आता. माझ्या मनासारख्याच साड्या भेटल्या, लाल पिवळी काठापदराच्या. झाबरूजी, पॅक करून घ्या थैलींदी. मामीजी, कोण बरोबर द्या, काही सांगायची गरज नाही. पॅक करून द्या म्हणून तेले समजते. जाऊ बा,
एक काम करतो ना मी, दोन्ही साड्या मग मीच घेऊन घेतो. मग मला दिवाळी साडी घेऊ नका तुम्ही. हा, तुम्हीच घेऊन घे. चला आता बिल देतो मी. तुम्ही घरी चालल्या काय तुमचे? तुम्ही मला सांगता मी इकून जातो. जाऊ काय? साड्या घेऊन चालली जातो. तुमच्या पोरीला दाखवत काय साड्या? माधुरीले इकूनचे कोण घेऊन पाहता काय तुम्ही? नाही, तुम्हीच तर म्हणून राहिले. बरं बरं, चला मग तुमच्या घरा ऐकून येतो. वा रे वा, सासू होय की कोण होय तर पोरीले दाखवत नाही म्हणते साड्या. लयच मतलबी आहे, मतलबी अशाले. माधुरीले सांगतो डबल उभं नको करू आपल्या घरी. उभं नाही करत ना, स्वतःहून येते. मनीषा कुठे गेली सुलोचना? पप्पूही नाही आला घरी अजून, शंकरही नाही आला. शकुनाबाई, मनीषा काय झालं? शांताराम, आता बहीणचं तोंड दिसलं का रे शांताराम तुले? शांताराम पाहि ना, मै सून सुलोचना रात्रीपासून घरी नाही आली ना. घरी नाही आली? कुठे गेली? तिच्या आई गीच्या घरी गेली असेल ना? नाही ना, फोन केले शंकरनं, पप्पू गेला पाहायले, शंकरही गेला पाहायले. मनीषा, तुला सांगितलं नाही काय कुठे गेली? काय करू बाबा, मै सून कुठे गेली तर? शकुनाबाई, काय झालं शकुनाबाई? ऐकलं मी सुनीबद्दल, खरी गोष्ट आहे काय? हा ना शांते, मैसून जे गेले रात्री घरीच नाही आली. शांते कुठे गेली काय माहित. हा मनीषा, तुला नाही सांगितलं काय? त्या सासूले कोणाला सांगितलं नाही? बॅग घेऊन गेली काय? काहीच माहित नाही सविता ताई. सुलोचना ताई घरीच नाही आल्या. नाही ना, आता मग पोरगा घरी आला, इकडे तिकडे पाहतो म्हणे, मग देतो म्हणे पोलीस आले कंप्लेंट. मंडळी पण घे, लोक दुसऱ्याचं बुरं चित्तात, देव स्वतःच बुरं करते. समजले ना? दुसऱ्याचं घर तोडायला निघाला आपण की देव स्वतःच घर तोडते. बरं, कुठे पळून गेली, देरासोबत गेली, कोणासोबत गेली, काहीच माहित नाही. आता उद्याच्या भागांनी भेटून तुम्हाला पाहायला काय नाटक केलं काय नाही केलं. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावं लागेल. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज, सोडून दे नका. शांताबाई लवकरच लाईव्ह येणार आहे सबस्क्रायबर वाढल्यानंतर. पहा मग शांताबाईले खूप जणीच्या नावाचे कमेंट आले. चला मग आपण नावं घेऊ. लताताई चापके मंगरुळ पीर, सीमाताई पाटील पनवेल, संगीताताई ठाकूर अकोला, पूजाताई सोईतकर, रंजनाताई इंगोले, दीपाली दिगंबर वडसकर मालखेड वरुड, सौ मंजुषा राजेश पडावकर पुणे महाराष्ट्र, चित्रा जवळकर, कमलाबाई चौरे. चला मग उद्याच्या व्हिडिओमध्ये नाव पाहिजे असेल आणखी नावाचे कमेंट करा. चला मग व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. आता शकुनाबाईची सून कुठे गेली याचा शोध लावू आपण. चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात.